पुण्यातील हडपसर पंचक्रोशीतील प्रसिद्ध भाजीपाला मार्केट आज जीर्ण अवस्थेत असून शेकडो व्यावसायिक आणि हजारो नागरिकांनी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। प्रचंड वाहतूक कोंडी, अपुरी पार्किंग व्यवस्था आणि नियोजनाचा पूर्ण अभाव यामुळे परिसरात दररोज गोंधळाची परिस्थिती निर्माण होते। क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी मार्केटला भेट देत परिस्थितीची पाहणी केली। येथे तब्बल 931 परवानाधारक व्यावसायिक व्यवसाय करतात, तर रस्त्यावर अधिकृत आणि अनधिकृत शेकडो विक्रेते व्यवसाय करत असल्याने कोंडी आणखी वाढत आहे। नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे। महापालिका टॅक्स वसूल करते, मात्र त्या प्रमाणात सुविधा देण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप तुपे यांनी केला आहे। इतकेच नव्हे तर पुणे महानगरपालिकाचे हडपसर क्षेत्रीय कार्यालय दुरावस्थेत असून सर्वसामान्य नागरिकांना तेथेही त्रास सहन करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर 3 ते 4 एकर जागेवर नव्याने बहुमजली भाजीपाला मार्केट, बहुमजली वाहनतळ आणि अत्याधुनिक क्षेत्रीय कार्यालय उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। यासाठी महापौर, आयुक्त आणि स्थानिक नगरसेवकांकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे तुपे यांनी सांगितले। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आता मार्गी लावला गेला नाही तर आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे। हडपसरकरांना आता प्रश्न आहे, विकास कधी होणार? अशाच नवनवीन अपडेट घेण्यासाठी रोकटोक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। आयुक्त असतील, तसेच नगरसेवक, महापौर, स्थायी समितीचे जे अध्यक्ष असतील यांना मी सुचवतो या माध्यमातून की सदरची या इथे 3 ते 4 एकर जागा आहे। या जागेचं जर रिडेव्हलपमेंट केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मंडई होऊ शकते, क्षेत्रीय कार्यालयाची बी मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊ शकते आणि जे बाहेर रोडला, सोलापूर रोडला जी लोक बसतात आणि त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होतं आणि अनेक सर्वसामान्य लोकांना ते वेठीस धरतात, ते सुद्धा ट्रॅफिकची समस्या सुद्धा मोकळी होईल। आणि आज इथे गाडी लावायला सुद्धा इथं कुठे जागा दिसत नाही, ती सुद्धा पार्किंगला खाली जर केली पार्किंग तर ती सुद्धा जागेचा सुद्धा प्रश्न पार्किंगचा मिटून जाईल। या ठिकाणी माझ्या माहितीनुसार 931 परवानेधारक आहेत, त्यांचं सुद्धा पुनर्वसन होणं गरजेचं आहे आणि इथे पार्किंग बहुमजली करावी, तसंच मार्केट सुद्धा बहुमजली जर केलं तर इथल्या अनेक परवानाधारकांचे सुद्धा प्रश्न सुटतील। मी आपल्या या माध्यमातून सर्व नगरसेवक, महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष यांना या माध्यमातून सांगत आहे की ही जी 3 ते 4 एकर जागा आहे ही रिडेव्हलपमेंट केली तर नक्कीच इथल्या भागाला सुधारणा होईल आणि तसेच अनेक व्यापाऱ्यांच्या सुद्धा समस्या, तसेच रोडच्या सुद्धा समस्या मिटून जातील।